आपला प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये समाजशास्त्र निवडणाऱ्या उमेदवारांचे गुण कसे आहेत आणि याच्यामधून काही टॉपर्स आहेत का? तर मित्रांनो, जशी आपण चर्चा केली त्या पद्धतीने समाजशास्त्र विषयामधून जर तुम्ही टॉप 10 विद्यार्थी काढले तर त्या टॉप 10 पैकी किमान 2 विद्यार्थी हे समाजशास्त्र विषयातले तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी महाराष्ट्रातून सुद्धा समाजशास्त्र विषयातून उत्तीर्ण झालेले, IAS झालेले, IPS झालेले आणि IRS झालेले अनेक विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्याच मधून, आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून यशस्वी झालेले, मग ती आदिती चौगुले असेल किंवा तो ओंकार असेल साबळे किंवा सूरज निकम असेल किंवा तुषार पवार असेल किंवा सिद्धार्थ असेल, अशा असंख्य विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र विषयातून खूप चांगले गुण घेऊन त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून आज ते काम करतायत वेगवेगळ्या पदांवरती। आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामधून आणि भारतभरातून जो जवळपास 9.5% यशाचा जो रेशो आहे तो समाजशास्त्र विषयातला आहे आणि हे दुसऱ्या क्रमांकावर आहे हा रेशो। जर बघितलं आपण तर पॉल सायन्सचा 10% देतो आणि समाजशास्त्राचा 9.5% रेशो आहे सक्सेस रेशो। या पद्धतीने तो सर्वाधिक गुणवंत देणारा हा विषय आहे आणि त्यामुळे याच्याबद्दल कुठल्याही मनात आपल्या पद्धत यत्किंचितही शंका असायला नाही पाहिजे।